नाव पॅन कार्डवर लिहिलंय ना. जास्त शहाणपणा करू नका, विचारलंय तेवढंच सांगा. अनु, आय मीन अनुजा. आई वडिलांना नाव नाहीये का? सॉरी, अनुजा चंद्रशेखर देसाई. अजून बाहेर काय येत नाहीये यार. अरे मला पण तेच टेन्शन आले. थोडा वेळ जाऊ दे. काय जाऊ दे, वाट लागेल आपली. अरे आपण तिथंच बॉडी लपवली आहे. तेच सांगतोय तुम्हाला. बॉडी दिसली तर आपण संपलो. मग आता काय करायचं? मी जाऊन येतो तुम्हाला. काय करतो इथं? बोल ना. वॉशरूमला जायचंय सर. एक ओळख पटली का सगळ्यांची? हो सर. नावं लिहून घेतली. हो सर. काय झालं सर? असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? तुला याआधी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. अहो साहेब, चेहरा तसा आहे त्याचा, जत्रेमध्ये हरवलेल्या माणसासारखा. त्याला पाहून ना प्रत्येकाला असं वाटतं की याला कुठंतरी पाहिलंय. नाही तुला मी सतत म्हणलं होतं ना ते. तुला विचारलंय? जाऊ दे ना साहेब. वाटतं आपल्याला असं आपण कुठेतरी बघितलंय. साहेब पुढे काय करायचं? कारवाई. फॉरेस्ट लॉचा भंग केलाय. 10 वर्षापासून बंद असलेल्या वास्तूमध्ये बेकायदेशीर घुसलेत. याची चौकशी होणार आणि वेळ पडलीच तर कारवाई. यापुढे माझ्या परवानगीशिवाय इथून कोणीही जायचं नाही. आणि चुकूनही तसा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. सगळं काय घडतंय यार? आपण इथनं आधीच निघून जायला पाहिजे होतं. हो ना. आता तर पोलिसांनी तर आपल्याला इथे डांबून ठेवलंय. इकडं आल्यापासून आपण जे काय ठरवायलोय ना त्याच्या बरोबर उलट घडतंय सगळं. ओ गॉड गाईज, आता ना फक्त बोलत बसू नका. पुढे काय करायचं हे ठरवा. बरोबर आहे, आपल्याला काहीतरी ठरवावंच लागणार. आपण अभ्याच्या बॉडी सोबत असं इथे नाही राहू शकत यार. सगळं मेसअप झालंय. एक मिनिट, आपण कोणीच काही केलं नाहीये राईट? अरे मग आपण एवढं घाबरतो कशाला आहे? आपण खून जरी केलेला नसला तरी त्याची बॉडी आपण लपवलेलीच आहे ना. आपल्याला सगळ्यांना भीती वाटत होती म्हणून आपण तसं केलंय. आज ना उद्या खरा खुनी कोण आहे ते कळेलच ना. नाही करणार, कधीच नाही करणार.
कसं काय नाही कळणार? हा, कारण त्याआधीच आपल्याला अभयच्या बॉडीवर अंत्यसंस्कार करावे लागतील. विक्रांत, काही काय बोलतोयस तू? आपल्या अभयचा खून झालाय आणि त्याचा खुनी कोण आहे हे कळल्याशिवाय त्याच्या बॉडीवर असं अंत्यसंस्कार वगैरे कसं करू शकतो आपण? सराईत गुन्हेगार असल्यासारखं बोलतोयस रे तू. तुम्ही काय समजायचं ते समजा, पण आपल्याकडे पर्याय नाही दुसरा. पोलीस सतत इथे येत राहतील आणि त्यांना जर कळलं ना तर ते आपल्याला टार्गेट करतील आणि अभयच्या बॉडीचे धिंडवडे काढतील. त्याआधीच आपल्याला अभयच्या बॉडीवर अंत्यसंस्कार करायला हवेत. तुम्ही काही येडीबिडी झाली हो का काय? अरे त्याची बॉडी जालायला झाली, अख्ख्या जंगलाला आग लागल ना. बघता बघता वनवा कधी पेट घेईल तुमचा तुम्हाला कळायचं नाही. मग हा वनवा कुणी पेटवला ह्याचा शोध घेत ते फॉरेस्टचे पोलीस येतील, ते मांग काढत येतील, तुमच्या दोस्ताची बॉडी ताब्यात घेतील. त्यांना तुम्ही काय सांगणार आहे? आता तुम्हीच बॉडी जालतो म्हणणार, तुम्हीच त्याचा खून केला असाच ते समजणार ना. मी काय बाबूराव जे म्हणतो ते पटते मला. अरे हो, पण आता काय करायचं आपण? काय करायचं म्हणजे? माझं आहे का? आपण पोलिसांना सगळं खरं खरं सांगूया. हा, ते सोडतील आपल्याला. हवं तर मी बोलतो पोलिसांशी, त्यांना सांगतो आपला मित्र अभय त्याचा खून झालाय. त्या खुनाचा माझा काही संबंध नाही. मी पोलिसांना बस इकडे. डोकं फिरलंय का तुझं? अरे सध्या तुम्ही वेळे झालाय का सगळे? पोलिसांना आपण खरं खरं सांगितलं पाहिजे. भावानो, तुमचा सगळ्यांचा झाला असेल तर मी काहीतरी बोलू? हो, बोला ना. पोलीस यायच्या आत तुम्हाला त्या बॉडीची जर विल्हेवाट लावायची असेल ना तर एकच मार्ग आहे. जी बॉडी आहे ना ती पुरा. म्हणजे तुम्हाला जर त्या पटत असेल तर मी पुढचं बोलून. हो ठीक आहे, तू आम्हाला जागा दाखव. तू जागा दाखव म्हणजे सकाळ व्हायच्या आत आम्ही ते सगळं काम करतो, म्हणजे कोणाला कळणार नाही. हा, अरे पुरायचं म्हणजे रात्रीचं या जंगलात हे सगळं किती रिस्की आहे. पोलिसांना हे कळणं त्याहून रिस्की आहे. जी काय रिस्क घ्यायची ना ती तुमची तुम्ही घ्या. मी नाही तुमच्या. त्याला जाऊ दे, आपण कामाला लागू. मग मी एक करतो, कुदलेन फावडा ना तो खालच्या खोलीत आहे, मी तिथे चाललोय. घ्या माझ्या मागवा. आलेच. ठीक आहे, खूप घाबरलाय, बघून येते. अभ्याची बॉडी बाहेर कसं काय? तुम्ही नक्की आत ठेवली होती ना बॉडी? ठेवली होती. अरे व्यवस्थित ठेवली होती. पण मग ही बाहेर कशी आली? मला ती भुताटकीच वाटायला लागली. हो ओ, आम्ही आधीच एवढे घाबरलोय, तुम्ही अजून कसले घाबरवताय आम्हाला? काय म्हणजे तुम्ही घाबरला हो का मी घाबरलोय? माझा मनाच कळत नाही. हे तो इन्स्पेक्टर मगाशी वॉशरूमला गेला, त्याने पाहिलं नसेल ना? तसं झालं तर मेलोच आपण. आलं तुमच्या परीने मी 4 पावसाला जास्त वेळ तसा काय होणार नाही. म्हणजे त्या इन्स्पेक्टर जर आपला जर शक आला असता ना त्यांनी आपला बाजार उठवला असता. आता बोलत बसू नका, पहिल्यांदा ह्याला उचला आणि माझ्याबरोबर चाला. इथले ते विषय आपण टाकूया जो हॉल पाठवून. चला, मी ही कुदलेली फावडं घेऊन होतो, माझ्या मागे येतात. पावसा पावसा पाव
बाबूराव बरोबर म्हणतोय. ही बॉडी आता 1 मिनिट सुद्धा इथे ठेवणं डेंजरस आहे. चला बॉडी उचला. बाबा हात जाऊ द्या. हा घे. अरे काय नाही जे खाण्याला. बाबा असं नाही बाबा रोहिणी अगं सावर ना स्वतःला प्लीज. हे बघ रोहिणी रोहिणी शांत हो. अगं किती त्रास करून घेणार आहे स्वतःला. सावर रोहिणी. तू तरी समजाविला. मी खूप समजावलं ती काही ऐकत नाही. मला समजवण्यापेक्षा प्लीज तुम्ही त्यांना जाऊन सांगा ना. आपल्या आब्याला डेड बॉडी म्हणतायत यार. डेड बॉडी सारखं ट्रीट करतायत त्याला. बस कर ना यार रोहिणी, बस कर आता. अबे आपल्यात नाहीये. तो निघून गेलाय का आपल्यातून. लisten, आम्हाला पण त्रास होतोय खूप, पण आम्ही सगळ्यांनी एक्सेप्ट केलं. आता तू पण एक्सेप्ट कर. कळतंय तुला. कसं करू ग एक्सेप्ट. आम्ही एकत्र आलो होतो ग इथे. जातानाही तो मला घरी सोडणार होता, प्रॉमिस केलं होतं त्याने. मला माहितीये तो जिवंत आहे. अभ्या जिवंत आहे, तो मेलेला नाहीये. मला ना कुठेतरी आतून जाणवतंय. हे आपण जाऊया, आपण त्यांना थांबवायला हवं. अगं नाही, आपण नाही गेलो ना ते पुरतील त्याला. आता आपण गेलो नाही तर ते अभयला पुरून टाकतील. रोहिणी अभय मेला आहे, तो आपल्यात नाहीये. मान्य कर, अभय मेलाय.
काही होणार नाही. मम्मा आहे ना, सगळं आधीसारखं होईल. हं? घाबरायचं नाही. अरे बालानू येईल कमी आहे, चला माती लोटा आपोआप. जरा पटापट लोटा लोटा. भावा असं नाही करायचं हो भावा. ऐकेल कोणीतरी अन्या, ऐकेल कोणीतरी. अन्या चल 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 चल. अरे चल चल.